सुनबाई, हवं सुनबाई, कुठं गेला होतासा? किती हुडकायचं तुम्हासनी? काय झालं? हवं राज थोरल्या माली गेल्या ती, लई तडफेने गेल्या ती. कपाळावरची शीर त्यांची उभी होती. थोरल्या महाली? वय, का म्हणून? तर ते मला काय ठावं? मातोश्री, आज जाण्यापूर्वी काही वस्तू आम्ही तुम्हाला भेट देत आहोत. मातोश्री, यात आई भवानीचा अंगारा आहे, खंडोबाचा भंडारा आहे, विष उतरवण्याच्या औषधाची शिशी आहे, वाघनख आहे आणि हे तितर पक्षी. काळजी घ्या मातोश्री. तुम्ही आहात म्हणून आम्ही निर्धास्त आहोत. महाराजे, आपल्याला पुन्हा नजरकैद झाली. आपण आता नजरकैदेत आहोत. हो, ऐकलंय आम्ही. आमच्यामुळे तुम्हालाही नजरकैद. आता यापुढे शंभूराजांच्या परवानगीशिवाय आपल्याला महालाचा उंबरठाही ओलांडता यायचा नाही. मातोश्री, आम्ही ऐकलंय. या बघा, या सगळ्या वस्तू मी शंभूराजांना पाठवल्या होत्या. त्यांनी आम्हाला परत दिल्या. सगळं ऐकलंय आम्ही. हे सगळं पटतंय तुम्हाला? सांगा. हो, पटलं.
महाराजे हो, दादासाहेब जे जे काही बोलले ते सगळं खरं आहे. आम्हाला त्यांच्या बोलण्याचं वाईट नाही वाटलं. महाराजे तुम्ही तुम्ही बोलताय हे? हो, दादासाहेबांचा मोठेपणा म्हणून ते तुम्हाला दरबारात काही बोलले नाही. पण जर ते तुम्हाला दरबारात काही बोलले असते तर, परंतु दादासाहेबांनी तुमचा मान राखला. मातोश्री नाही काय आब राहिली असती आपली. महाराजे आम्ही गुन्हेगार नसताना ते आम्हाला गुन्हेगार म्हणून गेले. हो, ऐकलं आम्ही. छत्रपती आईला शिक्षा देत नाही हे सुद्धा ऐकलंय. महाराजे मातोश्री, आमच्या दादासाहेबांनी आपल्यावर केवढी माया करावी, किती संयमाने राहावं, पण आपण मात्र आम्हाला गादीवर बसव म्हणून नाना तऱ्हा केल्यात. अहो मातोश्री, आम्ही आबासाहेबांचे पुत्र आहोत. आम्ही वाटणीसाठी भांडणारे नाहीत. आबासाहेबांचा विचार मोठा करण्यासाठी लढणारे आहोत. महाराजे मातोश्री, तुम्ही चुकलात, साफ चुकलात. बाळराजे राजे आलेत ना? आहेत. मातोश्री, मातोश्री दरवाजा उघडा. मातोश्री, नाही, आम्हाला एकांत हवाय. मातोश्री फक्त एकदा दरवाजा उघडा. सुनबाई तुम्ही जा. आमच्या महालाचा राबता थांबवा. आम्हाला कोणाशीही बोलायची इच्छा नाही. मातोश्री, आम्ही सगळं तुमच्या मनासारखं करतो. फक्त एकदा दरवाजा उघडा. मातोश्री, मातोश्री उघडा ना दरवाजा. कुर्र संभाजी. बसा आधी. अहो बसा इथे आणि डोळे मिटा. बर, मिटले हो डोळे.
अगबाई, शाल आवडली? हो, खूप आवडली. अहो, पण या सगळ्या धांदलीत हे सगळं करण्याची काय गरज होती? मातोश्री, तुमचा शब्द आम्ही खाली पडू देतो का कधीतरी? आणि तुमच्या इच्छेपुढे आमचे सर्वस्व शून्य. राजाराम राजे ही छत्रपती होती. विसरा महाराणी साहेब. अहो, वास्तव हे आहे की राजाराम राजे ही धाकटी पाती म्हणून जन्माला आलेत आणि त्यांच्या पुढच्या पिढ्या आणि ते धाकटे म्हणूनच जगतील. आम्हाला वाटतं नेतृत्वामुळे का होईना, पण वडीलधाऱ्या मुलालाच वडीलकीचा अधिकार मिळणार. धाकटा धाकटीपाती बनूनच राहणार. आणि म्हणून आम्हाला वाटतं की वाटणी व्हावी. स्वराज्याची वाटणी. राणी साहेब, काय केलं आपण? काय करणार होतो आपण? सत्तेच्या लोभाचा विंचू सतत जवळ ठेवला आपण. त्याचा सतत दंश सहन करत राहिलो आपण. झटकण्याची इच्छा असूनही झटकू शकलो नाही आपण. महाराज, एवढे अवतारी सतत त्यांच्या सानिध्यात असूनही आपण त्यांचं अंतःकरण का समजू शकलो नाही? मातोश्री, ऐका ना आमचं, उघडा ना दरवाजा. मातोश्री. आऊसाहेब म्हणायचे, सोयरा, रायगडानं गुडघे टेकले तरी त्याची उंची मेरू पर्वताहून मोठी. मग आपण हे कधीच का समजू शकलो नाही? लाखो मावळे त्यांनी आपल्या जीवाचं रान केलं, स्वराज्य उभं केलं, आणि आपण ते स्वराज्य अकबराला होकार दिला. नाही नाही, पण नकार तरी कुठे दिला? प्रत्येक वेळी या मुत्सद्यांनी गोड बोलून आम्हाला सत्तेचा लोभ दाखवला. राजमातेचा सोस घडवला. राजाराम राजेंना गादीवर बसवायचं. आम्हाला तेच हवं होतं, पण त्यासाठी मोठा गुन्हा केला. आता या गुन्ह्याचं प्रायश्चित्त द्यावं कसं? शंभूराजे म्हणाले,
आपलं प्रायश्चित्त आपणच घ्यावं. कविराज जी. आमच्या तलवारीची लांबी 4 बोटं वाढवून घ्या. जी राजा. आणि आता नेहमीच्या आमच्या तलवारी बरोबर आम्ही आणखी एक तलवार बाळगणार आहोत. दुधारी तलवार, दोन्ही बाजूनी धार असलेली. म्हणजे गनीम समोरून आला तरी कापला गेला पाहिजे आणि मागून आला तरी सुद्धा. जी राजन, व्यवस्था करतो. तातडीने, आता उसंत नको. हा राजन वा, हे आपला उत्साह बघून आम्हालाही स्फूर्ती आली. यायलाच पाहिजे कविराज. स्वराज्यात काही चांगली कामं झाली. मुख्य म्हणजे फितुरीचा पर्दाफाश झाला, तिला शासन झालं आणि रयत आमच्या पाठीशी राहिली. म्हणून हे सगळं शक्य झालं. पाटातील तुंब निघाले. कविराज, अगदी समर्थांच्या भाषेत बोललात तुम्ही. पाटातील तुंब निघाले. आता पाणी पाटात खेळेल, शेताशिवारात पोचेल, पिकांच्या मुळापाशी जाईल. मरू लागणारी पिकं पुन्हा माना धरतील. हे होणं गरजेचं होतं कविराज. हीच भावना रयतेची आहे. कविराज, आयुष्याच्या पटावर आपल्याला अनेकदा मनाविरुद्ध पाहावं लागतं, ऐकावं लागतं, सहनही करावं लागतं. कारण प्रत्येकाला वाटतं की आपणच बरोबर आहोत. त्यातूनच अहंकार उसळी मारून वर येतो. महत्वाकांक्षेचं वारूळ फुटतं आणि हजारो लाखो मुंग्या बाहेर पडतात, आपल्या अंगावर चढतात, चावू लागतात. जो मुंग्या चावू लागतात तो उन्माद वाढत जातो आणि मग कठोर व्हावं लागतं. आम्हीही झालो. जरुरी होतं राजा. कविराज, पण आता स्वराज्यात पुन्हा निष्ठावंत माणसं उभी करावी लागतील. जी राजन. आबासाहेबांच्या कृपेनं स्वराज्यात निष्ठावंतांची कमी नाही. जी राजन. एक शोधावे 10 सापडतात. एवढे निष्ठावंत, स्वराज्यनिष्ठ, पराक्रमी लोक आहेत. त्यांना तातडीनं बोलावून घ्या. आम्हाला त्यांची पारख आहेच. त्यातीलच काही जणांची मंत्रिपदावर नियुक्ती करू. शत्रूला आणि विरोधकांना सुद्धा हा संदेश गेला पाहिजे की स्वराज्य कुणा एकावर निर्भर नाही. जी राजन. राजन, चल रही खड़ग के साथ कलम भी कवि की, लिखती प्रशस्ति न्याय निष्ठा स्वराज्य प्रेम की. जय घोष करता लौटे सुख अपना समर से, शारदे एक कविता एक चरण बस तुम्हारे घर से. वाह वाह कविराज. काय झालं? घेतला थाळा? नाही राणीसाहेब, नाही घेतला. वाढून थांबलो, हाका मारल्या, जेवण बी गार झालं बघा, पण दारच उघडत नाहीत त्या. ठीक. सुनबाई, थोरल्याबाई साहेब, अजून दरवाजा नाही उघडला त्यांनी. थाळा बी घेतला नाही जणू. हो, काय करावं आता? थांबा, मॅच हाक मारतो. मावळी हाक. बघा कशा धाडकन दरवाजा उघडतात त्या. काय झालं असेल? काय आहे मनात मातोश्रींच्या? जगदीश्वरा, आता या घरच्या आघाडीचा मुकाबला कसा करायचा?